नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज होळी आहे. तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. हल्ली काय झालंय, एकादशी असो, संकष्टी चतुर्थी असो, नाही तर काही असो, शुभेच्छा देण्याचा प्रघात पडलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देतोय. असो तर सण म्हटला की आपल्याकडे पुरणावरणाचं करायची पद्धत आहे आणि त्यात होळी म्हणजे पुरणाची पोळी हे झालीच पाहिजे. तेव्हा मंडळी, आज मी जवळपास 35 वर्षांनी पुरणाची पोळी करणार आहे. बघूया कशी होते ते. आणि त्यासाठी चला आपल्या स्वयंपाकघरात. तेव्हा मंडळी, पुरणाची पोळी करण्याकरता आपल्याला लागणार आहे पुरण. आणि ते बनवण्यासाठी मी इथे ही चणा डाळ घेतलेली आहे. 1 वाटी चणा डाळ ही मी 3 ते 4 वेळा धुवून घेतलेली आहे आणि अशी तिथे निथळत ठेवलेली आहे. त्याच्या बरोबरीने हा 1 वाटी गूळ हा बारीक चिरून घेतलेला आहे. हे पुरण आपण नंतर करणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला त्या पोळीचं वरचं जे कवच आहे ते कवच म्हणजे पोळी ती तयार करायची आणि त्याच्यासाठी आपल्याला कणिक भिजवायचे. तर ती कणिक भिजवण्यासाठी या ठिकाणी मी घेतले 2 वाट्या. म्हणजे एक लक्षात ठेवा, जेवढं पुरण आपण ज्या वाटीने घेतलंय त्याच वाटीने हे मापलेलं आहे की 2 वाट्या पीठ आपल्या कणकेचं. काही जण मैदा घेतात, पूर्ण मैद्याची सुद्धा करतात, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला जशी जमेल तशी करा. ही मी 2 वाट्या गव्हाची कणिक घेतले आणि अर्धी वाटी मैदा घेतलाय. त्याच्यामध्ये हे जरासं म्हणजे 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि हे जरासं मीठ घालतोय. आणि आता 1 वाटी पाण्यामध्ये हे व्यवस्थित हा डो मी लावून घेतो आहे. हळूहळू घालायचं आहे, पाणी एकदम घालायचं नाहीये. हळूहळू पाणी घालून हा डो आपण व्यवस्थित तयार करूया. याच्यात लचक निर्माण झाली पाहिजे, म्हणजे लवचिकपणा निर्माण झाला पाहिजे. आपल्याला पुरण भरायचं आहे आतमध्ये आणि त्याची पोळी लाटायची. त्याच्यासाठी ह्या पिठाला एक प्रकारचा स्ट्रेच, एक प्रकारचा लवचिकपणा असा आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला हा असा मळून घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत त्याचा जो चिपचिपट म्हणजे आपल्या हाताला तो चिकटत नाहीये तोपर्यंत म्हणजे साधारण 7 ते 8 मिनिटं हा आपण असाच तिंबून घेणार आहोत. आता बघा, या कणकेने आपण घातलेलं तेल सगळं हे पिऊन घेतलेलं आहे. तेव्हा आता आपण याचा हा असा एक गोळा तयार करणार आहोत. हा आपण हा असा एका भोगण्यामध्ये ठेवणार आणि त्याच्यावर आपण तेल घालणार आहोत. हे असं व्यवस्थित त्याला तेल लावायचं आहे, नाही तर हा सुखेल आणि सुखला की आपल्याला पोळी लाटणं कठीण होईल. त्यामुळे असं हे तेल लावल्यानंतर त्याच्यावरती हा एक ओला कपडा हा असा ठेवायचा आणि हा कणकेचा गोळा कमीत कमी 2 तास हा ठेवून द्यायचा आहे. आता ही जी डाळ आपण इथे ठेवलेली आहे, या डाळीत आपल्याला 4 वाट्या म्हणजे एकाला 4, 1 वाट्या डाळ घेतली होती तर 4 वाट्या पाणी घालायचं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. पाव चमचा हळद घातली आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. गॅसवर ठेवायचा असा आणि याला 7 ते 8 शिट्या काढायच्या आहेत. तेव्हा आपण काढून घेऊ. आता मंडळी 8 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघा ही आपली डाळ कशी मस्त शिजलेली आहे. ही बघा, तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही अशी व्यवस्थित शिजलेली आहे. आता यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये हे घालून 1 चमचा साधारण डाळ ही घ्यायची
आणि ही अशी बारीक करायची आहे. आता ही कशासाठी? याला हे जे पाणी आहे डाळीचं, याला म्हणतात डाळीचा कट. आणि या कटाची आमटी आपण बनवणार आहोत. तेव्हा हे डाळ ही आपण जी तूप घालतो आहोत, साजूक तूप घातलेलं आहे. हे साजूक तूप याला एक प्रकारचा राजसीपणा, छान अशी चव येण्यासाठी या पुरणाला हे साजूक तूप आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हे तूप पातळ झालंय. आपण त्याच्यामध्ये हे आपण शिजवलेलं जे हे आहे, डाळ आहे, ही डाळ हरभऱ्याची आपण घालणार आहोत. ही सगळी डाळ आपण घालतोय. आपण घातल्यावरती हा 1 वाटी गूळ आपण चिरून घेतलाय, हा याच्यामध्ये घालतो आहोत. तो पातळ झाल्यानंतर सतत एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, पुरण करत असताना कुठेही दुसरीकडे लक्ष ठेवायचं नाही, पुरणाकडेच तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि आता हा गूळ पातळ होईल आणि त्यानंतर आपण तो पुन्हा एकदा घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे. हे बघा, हे आपलं पुरण हे आता तयार झालेलं आहे. आपण याच्यामध्ये हा चमचा टाकलाय, हा चमचा असाच्या असा उभा राहिलाय, याचा अर्थ हे आपलं पुरण तयार आहे. आता वेळ न घालवता हे पुरण आपल्याला वाटायला घ्यायचं आहे. आता मंडळी, हे पुरण चाळल्यावरती याच्यामध्ये आम्ही पाव जायफळ घातलंय किसून आणि 2 चमचे ही वेलची घातलेली आहे. आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेतो आहे. मंडळी, कोकणामध्ये कटाची आमटी केली जात नाही. आता कोकणस्थ ब्राह्मणी पद्धतीप्रमाणे स्वभाव ते फुकट कसं घालवायचं, मग त्याच्यामध्ये जरासं काहीतरी ऍड करून कटाची आमटी करतोय मी आता. तर कटाची आमटी करण्याकरता आपल्याला लागणार आहे, मगाशी दाखवला तो कट. आता इथे मी घेतलंय, वाटण करायचंय आपल्याला पहिल्यांदा. त्या वाटणासाठी मी हा 1 कांदा घेतलाय, एक बोटभर एवढी हे सुखं खोबरं घेतलंय, 4 लसणी, अर्धा इंच आलं आणि ह्या 2 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आता मी हे भाजायला ठेवणार आहे. मध्ये तेल घातलेलं नाहीये, हे बिन तेलाचा भाजून घेतो, लक्षात ठेवा. आणि त्याच्या बरोबरीने ही लसूण आणि हे आलं हे सुद्धा भाजून घेणार आहे मी. आणि त्याच्या बरोबरीने या 2 हिरव्या मिरच्या या व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्यात. कमी होतं अगदी, आमच्यात 2च माणसं आम्ही आहोत, 2च्या मिळून 4 पोळ्या झाल्या तरी पुरेत. भातुकलीचा आमचा संसार, तर त्याच्यामुळे ते 1च वाटीचं पुरण आहे. पण ज्यांच्याकडे जास्त पुरण असतंय त्यांनी पुरण यंत्र वापरावं. एक गोल अशा प्रकारचं पुरण यंत्र असतं. पूर्वी माझी आई जेव्हा होती, आमच्याकडे भरपूर माणसं असायची, त्यावेळेला पुरण वाटून देण्याचं यंत्रावरती काम माझ्याकडे असायचं. आता हे जे पुरण मी केलं, त्या पुरणामध्ये मी जायफळ आणि वेलची घातली होती. आता काही लोक या पुरणामध्ये सुंठीची पावडर सुद्धा घालतात. अर्थात ज्यानं ते चालत असेल त्याने ती जरूर घालावी, माझं काही म्हणणं नाही. मंडळी, तुम्ही भाजून घेतलं कांदा, खोबरं म्हणजे सुकं खोबरं, परत लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या तिखट, हे आपण इथे भाजून घेतलं होतं. आता हा आहे कट, हा कट आपण घेतलेला आहे. त्याच्याबरोबरीने फोडणीसाठी ही कोथिंबीर आहे, आपले फोडणीसाठी हे कढीलिंब आहे, नंतर गार्निशिंगसाठी आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर, चवीपुरतं लिंबू, चवीपुरतं मीठ, तिखट आणि हा गोडा मसाला. हे मीठ, हे तिखट. आता ही गोष्ट महत्वाची आहे, देशस्थ ज्या वेळेला ही आमटी करतात त्यावेळेला याच्यामध्ये गरम मसाला वापरतात. मी मात्र गोडा मसाला वापरून करणार आहे. तेव्हा चला, तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये हे कढीलिंब घातलाय,
आपल्याला ज्या प्रमाणात तिखट हवंय त्या प्रमाणात तिखट, आणि हे तिखट हे जळायच्या आत याच्यामध्ये हा मसाला घालायचा आहे. हे तिखट जळलं नाही पाहिजे त्याच्या आत. आता या मसाल्याने बघा तेल सोडायला सुरुवात केली, याचा अर्थ हा मसाला हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता यावेळी त्या मसाल्यामध्ये आपल्याला घालायचंय हा आपण तयार करून ठेवलेला हा आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि आता या कटाला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आले, आता याच्यात मी जरासा चवीपुरता गुळ घालतोय. हा 1 चमचा गोडा मसाला घालतोय आणि हे चवीपुरतं मीठ घालतोय. चवीपुरतं मीठ घालतोय आणि व्यवस्थित याला एक 5 मिनिटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. मिनिटं उकळल्यानंतर आता ही आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आता मी याच्यामध्ये तेल किंवा तिखटाचा जास्त वापर केलेला नाही, त्यामुळे याच्यावरती तरी म्हणजे ज्याला ती तरी येणार नाही किंवा आलेलं नाहीये. आता शेवटी आपली प्रिय मैत्रीण ही कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे. आणि मी हे 1 लिंबू याच्यामध्ये हे अर्ध लिंबू याच्यामध्ये हे पिळून घालतोय चवीपुरतं आंबटपणाला. आणि ही खायला तयार आपली कटाची आमटी. मंडळी, आता या सगळ्या रामरागाड्यातला मानाचा, ज्याला आपण मानाचा म्हणतात असा जो मानकरी असतो तो आता तयार करायला घ्यायचा आहे. तो म्हणजे पुरणाची पोळी. स्वामी समर्थांना पुरणाची पोळी आवडायची म्हणून स्वामींचं नाव घेऊन मी पुरणाच्या पोळीला सुरुवात करतोय. हा बघा, हा असा एकदा तयार करून घ्यायचा आहे. आणि हा पेढा हा आपल्याला याच्यामध्ये ही तांदळाचं पीठ आहे, या तांदळाच्या पिठामध्ये हा बुडवून याचा एक अशी वाटी, ज्याला आपण मोदकाची पारी म्हणतो, ती पारी टाईप करून घ्यायची आहे. ही बघा, ही अशी. आता ही पारी आपण करून घेतली. इकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे. ही पारी ही साईडनी पातळ आणि मध्यभागी ही जाड असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं ही आपण पारी करून घ्यायची. आणि जेवढा आपण हा कणकेचा गोळा घेतला होता तेवढाच जवळपास पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो हा इथे असा मध्ये ठेवायचा. आणि हा आता मध्ये ठेवून हा दाबून आता मध्ये दाबत जायचं, म्हणजे ह्या कडा आहेत ह्या वरती येतील. हे बघा, हे असं अंगठ्याने दाबायचं आहे, म्हणजे मग ह्या कडा अशा वर येतील. या बघा, असं दाबला की या कडा अशा वर येतील. हे बघा, आणि आता हे पूर्ण सील करायचं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे असं काढून टाकू शकता किंवा तिथेच आतमध्ये हे मोडून टाकू शकता. आता याला असा चांगला एक शेप द्यायचा आहे आणि ही बाजू खाली ठेवायची, जी आपण पॅक केली आहे ती बाजू खाली ठेवायची आणि या तांदळाच्या पिठामध्ये आपण हा गोळा ठेवून आधी हाताने जितका आपल्याला त्याला प्रेस करता येईल तेवढा बाहेरच्या बाजूने प्रेस करत जायचंय. लक्षात ठेवा. आता हा आपण बाहेरच्या बाजूने
प्रेस केला. आता इथे नीट सरकावा म्हणून व्यवस्थित तांदळाचे पीठ ठेवायचे. हे तांदळाचं पीठ वरून घालायचं आहे आणि आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने ही पोळी लाटायची आहे. आता या पद्धतीने अशी ही लाटली जाते. ही अशी आपोआप सरकते. बघा, तुमच्या लक्षात येईल ही पोळी कशी आपोआप गोल गोल हो सरकली आहे. ती आता जितकी आपल्याला बारीक करता येईल पातळ, तेवढी पातळ करायची. ही बघा, आपला हा तवा तापलेला आहे. जास्त आच ठेवायची नाही आहे आणि त्या आचेवरती ही पोळी अशी घेऊन ही अशी घालायची आहे. आणि आता जरा मी आच वाढवतोय. असा बुडबुडा येऊन हे अशी फुगायला लागली की आपल्याला ही हलक्या हाताने ही अशी घेऊन ही परतायची आहे. लक्षात ठेवा. आणि त्या बाजूने देखील खरपूस भाजून घ्यायची आहे. तेव्हा मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की ही बघा, ही आपली पोळी हे अशी फुगले. आता याच्यावरती वरून जर असं हे साजूक तूप घालायचं आहे. हे असं साजूक तूप घालायचं या पोळीवरती आणि ही आपल्याला परतायची आहे. हे बघा, या बाजूला देखील हे साजूक तूप घालायचं आहे. बस, ही पोळी आपली पुरणाची तयार आहे. आता ही पोळी आणखीन भाजायची नाहीये, नाहीतर ही कडक होईल. तेव्हा ही पुरणाची पोळी आपण इथे काढून घेतलेली आहे. तेव्हा मंडळी, या कणकेमध्ये बरेच जण रंग येण्यासाठी हळद घालतात. आम्ही घालत नाही. याचं कारण काय आहे की हळदीने चवीत काही फरक पडत नाही. हां, फक्त साधी पोळी आणि पुरणाची पोळी यांच्यामधला फरक ओळखता येईल, एवढाच त्यातला काय तो फायदा आहे, दुसरं काही नाही. तेव्हा आम्ही काय हळद घालत नाही. ज्याला घालायचे त्याने जरूर घालावी. तेव्हा मंडळी, हा आहे आपल्या होळीचा नैवेद्य. ही आपण केलेली पुरणाची पोळी, त्याच्या बरोबरीने ही देशस्थानसारखी केलेली कटाची आमटी, त्याच्या बरोबरीने हे पोळीवर घालायला साजूक तूप आणि खास कोकणस्थ पद्धतीचं नारळाचं दूध. तेव्हा म्हटले खाद्यरसिक या पोळीचा आस्वाद घेऊन तुम्हाला सांगतील कशी झाली आहे ते. तेव्हा मंडळी, आपले खाद्यरसिक सौ नीता नेहमी त्या शेफ असतात. आज मी शेफ होतो जवळपास 35 वर्षांनी. तेव्हा हे कशी झाली पुरणाची पोळी ते आता खाऊन सांगतील. छान झाली, परफेक्ट पुरण झालंय. गोड जायफळ आणि वेलचीचा स्वाद पण सुंदर लागलाय. साजूक तुपाबरोबर तर नेहमीच खातो, पण नारळाच्या दुधाबरोबर तर अप्रतिम लागतेय, एकदम सुंदर. आणि पहिल्यांदाच कटाची आमटी केली आहे, ती जरा चाखून बघा. फक्त बघा कशी लागते ती. देशस्थ लोक कटाच्या आमटी बरोबर खातात म्हणतात. खाऊन बघा. आमटी पण छान झाली, आंबट गोड मस्त चव आली आहे. वा. तेव्हा मंडळी, ही होती पुरणाची पोळी, कटाची आमटी. असा हा आपल्या होळीचा बेत. मी 35 वर्षांनी या पुरणाच्या पोळीला हात घातलाय, त्यामुळे या डिशकडे माझ्या तुम्ही सहानुभूतीने बघाल अशी अपेक्षा आहे. तेव्हा मंडळी, आता तुम्हाला सांगतो की या कटाच्या आमटीमध्ये आम्ही कांदा लसूण वापरल्यामुळे ती नैवेद्याला ठेवलेली नव्हती. नैवेद्य आम्ही फक्त पुरणाची पोळी आणि दुधाचाच दाखवला आणि कटाची आमटी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली होती. आता सांगायची आणखीन एक गोष्ट की गोडा मसाला, केरळहून आलेल्या खास पदार्थांमधून बनवलेला गोडा मसाल्याची बॅच तयार आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सॲप करा, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. तेव्हा मंडळी, मी इथेच थांबतोय. तेव्हा हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.